येथील उपजिल्हा रुग्णालयाचे संलग्न शासकीय ICTC एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्राने 7 महिने गर्भवती असलेल्या पीडितेला HIV पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल देऊन दिशाभूल केली असा आरोप करत पती व सासरकडील मंडळींनी संशय घेतला. ज्ञान देण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, शासनाने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित पीडित महिलेने दिला आहे. तिथं टेस्ट केलं, रक्त चेक केल्यामुळे HIV आहे म्हणून सांगितलं मला. HIV आहे म्हणून सांगितलं तर आम्ही HIV म्हणून तर दुसऱ्या दिवशी की पंढरपूरला निघालो. त्यांनी सांगितलं की जावा तुम्ही पंढरपूरला, तिथं टेस्ट वगैरे करा. गेलो टेस्ट, गोळ्या चालू केला ती, पण माझं संसार उद्ध्वस्त झालं. या संसार पण उद्ध्वस्त झालं. माझे सासरे नवरे तरी पण हे करायला लागले, मला बोलायला लागले ती मला बोलायला लागले ती तू जा तुझ्या माहेरात, ऐक तू अशी आहे तशी आहे घाणेरडे बोलले, शिरा गाळी हे करून सुद्धा मला आणि माझ्या नातेवाईक सुद्धा सपोर्ट करायला तयार नव्हते. त्यावेळेस माझं एवढंच मागणं आहे की लेखी आणि माफी मागावे त्याने आणि हे काय नुकसान झालंय ना त्यात मला भरपाई करावी. नाही केलं तर 1 मे पर्यंत तर मी आत्महत्या करायचे. परत तुम्हाला खरं गोळ्या वगैरे काय असतं ते सुरू केलं का नक्की? हो केलते सुरू. मुलगा किती वर्षाचा? 1.5 वर्षाचा मुलगा. त्याला पण चेक 6 महिने 1.5 वर्ष केलंय. निगेटिव्ह आहे. सोबत असते. माझ्या याला काल मी शुद्ध पडलेली, त्याला उठवायला रात्री 12 वाजता उठवली. तिला उठवून एक मी कधी आधी कुठं मागणी वगैरे केली काय? केलं महाराष्ट्र येथे मुख्यमंत्र्याला सगळ्यांना मी पत्र पाठवलेलं. हा. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून